हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. माऊलींचे प्रास्ताविक. ओवी क्रमांक 3. सार्धं केनच कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतच्छलां मुहु. अर्थात शिवशक्ती इतकी समरूप दिसतात की कोणाचा अर्धा भाग कोणाच्या अर्ध्या भागाला जोडला गेला आहे हे भ्रामक द्वैत भावनेमुळे सांगणे अशक्य आहे. नर्तक नर्तन दृष्टांत. नर्तक जेव्हा नृत्य करत असतो त्यावेळी तो एक व्यक्ती म्हणून आणि त्याचे नृत्य एक कला म्हणून असे हे आपल्याला दोन भिन्न रूपात आहेत हे चांगले ज्ञात असते. यालाच येथे भ्रामक द्वैतभाव असे म्हटले आहे. कारण वास्तवात नर्तकात नर्तन समरूप झालेले असते, परंतु जेव्हा तो नर्तक नृत्य करत नसतो त्यावेळी तो एक व्यक्ती म्हणूनच आपल्याला ज्ञात होतो. त्यावेळी त्याच्यामधील नृत्य आपल्याला जाणवत नाही. परंतु नर्तन करत असताना नर्तक आणि नर्तन भिन्न आहेत हे माहीत असूनही नर्तक कोणता आणि नर्तन कोणते हे त्यामधील कर्मगतीमुळे आपल्याला समजत नाही. येथे कर्म याचा अर्थ नृत्य हे कर्म असा घ्यावा. कर्मगतीमध्ये इतके ते समरस झालेले असतात तरीही अंतःदृष्टीने ते नेहमीच भिन्न असतात. यामुळे स्थैर्यात त्यांची रूपे भिन्न जाणवतात. याचा अर्थ असा आहे की काही कारणाने जर नर्तकामधून नर्तन नष्ट झाले, त्यानंतर तो नर्तक जरी तसाच ज्ञात झाला, जरी तो नष्ट झाला नाही तरी तो नृत्य करू शकणार नाही. तसेच जर नर्तक मृत झाला तर त्याच्यामधील नर्तनही मृत होईल. याला येथे समरूपता असे म्हटले आहे. दोन्ही समप्रमाणात एकत्र आहेत तरीही ती मूलतः भिन्न आहेत. परंतु एक नसेल तर दुसराही नसेल. शिवशक्ती. येथे माऊलींनी यालाच शिव आणि त्याची शक्ती ही समरूप आहेत असे म्हटले आहे. शिव अर्धनारी नटेश्वर आहे. त्याचा अर्धा भाग नराचा आहे आणि अर्धा भाग नारीचा आहे. वास्तवात या दोहोत खूप फरक आहे. शिव देहादी इंद्रियातीत अव्यक्त आहे आणि नारी देहादी इंद्रियांशी संलग्न आहे. शक्ती इंद्रियांशिवाय व्यक्त होऊ शकत नाही. तथापि शिव केवळ चैतन्यमय आहे. ती परमदिव्य ऊर्जा आहे. ती अव्यक्त आहे. ती फक्त जाणवते. त्या योगे विश्वात उत्पत्ती स्थिती लय सतत सुरू असते. परंतु शक्ती ही व्यक्त आहे. ही शक्ती प्रत्यक्ष कार्य करते, परंतु कार्य होते ते शिवामुळे. शक्ती शिवामुळे आहे. नुसती शक्ती असू शकत नाही. नुसता शिव असू शकतो, परंतु त्यावेळी तो केवळ एक अस्तित्व म्हणून नावापुरता असतो. शिवामुळे देहधारणा होते. देहात शिवाचा अंशात्मक निवास असतो. देह जीवित शिवामुळे असतो, परंतु तो अव्यक्त असतो. जेव्हा देह व्यक्त होतो तेव्हा शिवाची शक्ती व्यक्त होत असते. यालाच ब्रह्म आणि माया असेही संबोधिले जाते. समरूपेण. यावरून एक अनुमान सहजच निघते की शिव मूलभूत आहे. शिवाने शक्ती धारण केलेली आहे. शिवामुळे शक्ती आहे. ती शक्ती शिवाची आहे. शिव मुख्य आहे, शक्ती दुय्यम आहे. शिव नर आहे, शक्ती नारी आहे. असे असूनही माऊली येथे समरूपेण असा शब्द वापरत आहेत. हल्लीच्या स्त्री पुरुष समानत्वाला हे शोभून आहे. किंवा असेही आहे की नरनारी
मधील हे समानत्व माऊलींनी शेकडो वर्षापूर्वीच बहाल केलेले आहे. शिव मुख्य असूनही माऊलींनी येथे समरूपेण समानत्व आहे असे का म्हटले आहे? विश्वे निर्माण होण्याआधीही येथे शिव होतेच, परंतु त्याचा काय उपयोग? शिवाला तरी आपण आहोत हे कोठे माहीत होते? एकट्या शिवाला ते कसे माहीत असणार? उदाहरणार्थ, आपण गाढ झोपलेलो आहोत, त्यावेळी आपण आहोत हा भाव आपल्याला कोठे असतो? परंतु जेव्हा आपण जागे होतो तेव्हा आपल्यामधील शक्ती कार्यरत होते आणि आपल्याला अहम हा भाव स्फुरतो. आपण झोपतो त्यावेळी जर आपण अर्धवट जागृतावस्थेत असलो तर आपल्याला स्वप्न पडते आणि ते त्या अर्धवट झोपेत जाणवते. झोप झाल्यावर आठवते. त्यासाठी आपल्यामधील शक्ती ही कार्यरत असावी लागते. याचप्रमाणे शिव सदा असतो हे कितीही सत्य असले तरीही त्याची प्रचिती त्यातील शक्तीमुळेच येते. शिव शक्तीमुळे ज्ञात होतो आणि शक्ती शिवामुळे असते. माऊली म्हणतात की दोन्हीही समसमान एकमेकांवर अवलंबून आहेत. शिव असेल परंतु शक्ती नसेल तर शिव असूनही नसल्यासारखाच आहे आणि शक्ती शिवाशिवाय असूच शकत नाही. शिवामधील शक्ती व्यक्त झाली म्हणून येथे विश्वे निर्माण झाली आणि ती शिवामुळे धारण केली गेली. व्यवहाराच्या दृष्टीने कोणीही श्रेष्ठ नाही आणि कनिष्ठ नाही. यामुळे सार असे की ब्रह्म शिव आणि माया शक्ती समसमान महत्त्वाची आहेत. कोणालाही जास्त किंवा कमी लेखू नये. ब्रह्माला शिवाला निश्चितच महत्त्व आहे, परंतु ते महत्त्व मायेमुळेच शक्तीमुळेच आहे. मानवाचे अस्तित्व शिवामुळे आहे, परंतु मानवाला विश्वातील लीला साक्षी राहून अनुभवण्यासाठी शक्तीचाच उपयोग करावा लागतो. आत्मपरब्रह्म प्राप्त करण्यासाठी मायेचाच शक्तीचाच आधार घ्यावा लागतो. अशा प्रकारे शक्तीशिवाय भौतिक आणि अध्यात्म असे दोन्हीही अशक्य आहे. यामुळे माऊली म्हणतात की दोन्हीही समसमान आहेत. ते इतके समसमान आहेत की कोणी कोणाचा अर्धा भाग जोडून घेतला आहे हे ठरविणे कठीण आहे. कारण येथे द्वैत आहे, परंतु ते भ्रामक आहे. त्यातील कार्यामुळे ते नक्की कसे आहे ते ठरविणे शक्य नाही. त्यात सुस्पष्टता नाही. नर्तक आणि नर्तन ही इतकी समरूप आहेत की त्यात फरक असणे आणि तो लक्षात घेणे फार कठीण होते. नर्तक नर्तन करत आहे की नर्तन नर्तकाचा उपयोग करून नृत्य करत आहे हे ठरविणे भ्रामक द्वैतामुळे कठीण आहे. याचा अर्थ येथे दोन मतप्रवाह असू शकतात. एक, शिवाने व्यक्त होण्यासाठी स्वतःच शक्ती निर्माण करून ती स्वतःला जोडून घेतली. दुसरं, शिव म्हणजे परम ऊर्जा, परमचैतन्य. ते स्वभावताच कायमस्वरूपी शांत, गप्प, निश्चल असूच शकत नाही. यामुळे त्यामधून शक्ती प्रकट झाली आणि तिने व्यक्त होण्यासाठी शिवाला जोडून घेतले. शिव आणि शक्ती ही आपापल्या परी स्वतःला आणि त्याचबरोबर एकमेकांना सांभाळून असतात. ती दोन्हीही समसमान आहेत. उदाहरणार्थ, जमिनीत लाल भोपळ्याचे बी पेरले तर त्याला लाल भोपळाच येतो. त्याला दुधी भोपळा येत नाही. कारण बीमधून सृजन होणारी शक्ती शिव पुरवितो, परंतु ती कशी वापरायची ते ती शक्ती ठरविते. जमिनीत लाल आणि दुधी भोपळा पिकविणारी दोन्हीही घटक शिवद्रव्ये आहेत, परंतु त्यातील कोणते घटक द्रव्य वापरायचे ते ती शक्ती ठरविते. पुरुषाने पैसे मिळवावेत, परंतु त्या पैशांचा विनियोग कसा करायचा ते ठरवण्याचा अधिकार स्त्रीचा आहे. पुरुषाने घर बांधावे, परंतु ते कसे चालवावे याचा अधिकार स्त्रीकडे आहे. प्रत्यक्ष शिव एकमेवा द्वितीय आहे, परंतु व्यक्त होताना शिव शक्तीच्या माध्यमामधून
बहुरूपाने व्यक्त होतो, कारण शक्ती बहुरूपी आहे. प्रत्यक्षात ती व्यक्त होते, शिव व्यक्त होत नाही. तो सदा अव्यक्तच राहतो. पुरुष पैसे मिळवून आणण्याचे एकमेव काम करतो, परंतु त्यामधून स्त्री अन्न वस्त्र निवारा याचा बहुउपभोग सर्वांना घेऊ देते. पैसे मिळवण्याची किमया पुरुषाची असते आणि त्याच्या सृजनाची किमया स्त्रीची असते. आपल्याला एक बालगीत आठवत असेल, आई आणि बाबा यातून कोण आवडे अधिक तुला. हे सांगणे नुसते अवघडच आहे असे नाही, तर ते अशक्य आहे. माऊली ग्रंथारंभापूर्वी शिव आणि शक्ती अशा दोन्हींनाही वंदन करतात. हरिओम.